जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत पाडवा पहाटचा अविस्मरणीय सोहळा, भक्ती, संस्कृती आणि उत्साहाने नववर्षाचे भव्य स्वागत। हिंदू नववर्षाच्या मंगल प्रसंगी वर्धा शहरामध्ये पाडवा पहाटचा अद्भुत, प्रेरणादायी आणि भक्तिमय सोहळा उत्साहाच्या शिखरावर साजरा करण्यात आलाय। श्री राम मंदिर शोभायात्रा समिती वर्धा यांच्या वतीने सलग 17व्या वर्षी हा उपक्रम सोशालिस्ट चौकात मोठ्या दिमाखात पार पडलाय। पहाटेच्या स्वच्छ प्रसन्न वातावरणामध्ये प्रभू श्रीरामाच्या नामस्मरणाने आणि संतांच्या अभंग वाणीने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भारावून गेलाय। सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशी आणि गायक चैतन्य कुलकर्णी यांनी आपल्या मधुर आणि प्रभावी गायनातून उपस्थितांच्या मनात भक्तीची अखंड ज्योत प्रज्वलित केली। त्यांच्या वाद्यवृंदांसोबतची सुरेल जुगलबंदी हा कार्यक्रमाचा आत्मा ठरलाय। या भव्य सोहळ्यास माजी खासदार दत्ता मेघे, वर्धेचे खासदार अमर काळे, अग्निहोत्री ग्रुपचे शंकरप्रसाद अग्निहोत्री, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ आणि माजी खासदार यांची मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली। पारंपरिक वेशभूषेमध्ये सजलेले वर्धेकर नागरिक मोठ्या संख्येने पहाटेच उपस्थित राहून नववर्षाचे स्वागत करताना एकात्मतेचे सुंदर चित्र निर्माण झाले। कार्यक्रमात श्री रामचंद्र कृपाळू भजमन, राम रतन धन पायो, संत ज्ञानेश्वरांचा मोगरा फुलला, अबीर गुलाल, शब्द सुमनांची वारी, खेळ मांडियेला वाळवंटी, तसेच अरे ज्ञाना झालासी पावन या भजन व अभंगाच्या सादरीकरणांनी भक्ती आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम साकारलाय। विशेष म्हणजे सुधीर फडके बाबूजी यांच्या विठ्ठला तू वेडा कुंभार या अभंगाने रसिकांच्या भावविश्वाला स्पर्श केलाय। सोहळ्याचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयोस्तुते या प्रेरणादायी गीताने झालाय, ज्याने उपस्थितांच्या मनात देशभक्ती आणि संस्काराची नवी ऊर्जा निर्माण केली। यासोबतच कार्यक्रमाच्या अंती आयोजकांनी वर्धेकरांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत समस्त उपस्थित कलाकार व श्रोत्यांचे आभार मानले। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।